नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तिरंगा यात्रेनिमित्त आज देशभरात 15 लाख शाळा आणि 40,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं सामूहिक राष्ट्रगीत गायन. अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहूनही उत्तुंग असा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मुंबईत उभारला जाणार. केंद्राच्या योजनेनुसार राज्यातल्या 10 विमानतळांचा विकास करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मध्य रेल्वेनं दिली तत्वतः मान्यता. सिंधू, साक्षी, दीपा आणि जितू राय यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर. ध्यानचंद, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कारांचीही घोषणा. आणि पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंभीर पूरस्थिती. बचावकार्य जोमानं सुरू. केंद्राकडून मदतीची ग्वाही. आता सविस्तर वृत्त. देशाच्या 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या याद करो कुर्बानी कार्यक्रमाचा आज समारोप होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, स्मृती इराणी यामध्ये सहभागी होत आहेत. देशभरातले विद्यार्थी देखील यात सहभागी झाले असून 15 लाख शाळा आणि 40,000 महाविद्यालयीन विद्यार्थी आज एकाच सुरात राष्ट्रगीत गायन करणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर इथं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला हे या पदयात्रेत सहभागी झाले होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले थोर सेनापती आणि पारनेरचे भूमिपुत्र पांडुरंग बापट अर्थात सेनापती बापट यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. देश स्वतंत्र होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण करून देश समृद्ध करण्यासाठी युवा पिढीनं पुढे यावं असं आवाहन रुपाला यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्य सैनिक आणि वीरपत्नींचा रुपाला यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. दहशतवाद आणि जातीय हिंसाचाराच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं एक अंतर्गत सुरक्षा कायदा प्रस्तावित केला आहे. महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षेचं संरक्षण कायदा 2016 असं या प्रस्तावित कायद्याचं नाव असून अशा प्रकारचा हा पहिलाच राज्यस्तरीय कायदा ठरणार आहे. या कायद्यानुसार शस्त्र, दारुगोळा आणि बेहिशेबी निधीचा ओघ यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष सुरक्षा क्षेत्र तयार केली जाणार आहेत. धरणं, संरक्षण दलांचं तळ, सरकारी इमारती किंवा आस्थापना, अणुभट्ट्या, वाहतूक प्रणाली यांना या कायद्याअंतर्गत संवेदनशील पायाभूत क्षेत्रांचा दर्जा देण्यात येणार आहे. या भागातल्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारची उपकरणं, रसायनं, जैविक आणि किरणोत्सारी पदार्थांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं जाहीर केलेल्या रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अर्थात प्रादेशिक जोड योजनेसाठी राज्य सरकार या मंत्रालयाशी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाशी आज सामंजस्य करार करणार आहे. या योजनेअंतर्गत 10 विमानतळांचा विकास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या कराराच्या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पहिल्या टप्प्यात हे विमानतळ उभारले जाणार आहेत. यासाठी 80% निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे, तर राज्य सरकारकडून या विमानतळांना वीज, पाणी आणि इतर आवश्यक सुविधा सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते, मात्र या महामार्गावरून जाणारी अवजड वाहनं आणि रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी ही वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत असं त्यांनी सांगितलं. 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान विविध टप्प्यात हे निर्बंध लागू राहतील. या निर्बंधांमधून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर आणि भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आल्याची माहिती रावते यांनी दिली. मुंबई ते नागपूर या प्रस्तावित द्रुतगती महामार्गाचं काम रद्द करावं या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी वाशिम इथं मोर्चा काढला. मुंबई नागपूर नियोजित द्रुतगती महामार्ग वाशिम जिल्ह्यातून जाणार असून या प्रकल्पात 49 गावातल्या सुपीक जमिनी गमवाव्या लागतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
या प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी रस्त्यावर येतील अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। आमदार वीरेंद्र जगताप आणि आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते। पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मध्य रेल्वेनं तत्वतः मान्यता दिली आहे। या प्रकल्पाचा मार्ग मध्य रेल्वेच्या जमिनीवरून जात असल्यानं त्यासाठी ही मान्यता आवश्यक होती। मध्य रेल्वेनं अलीकडेच पुण्याच्या महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून ही मान्यता देत असल्याचं कळवलं। पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी वार्ताहरांना पुण्यामध्ये ही माहिती दिली। दिल्लीमध्ये सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना या प्रकल्पाच्या निकडीबाबत आपण माहिती दिली असं शिरोळे यांनी सांगितलं। स्वच्छतेचं महत्त्व ग्रामीण जनतेला पटवून देण्यासाठी भेटीगाठी स्वच्छतेसाठी हा उपक्रम 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे। बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या तेल्हारा या गावात या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला। स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे। ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन स्तरावर राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन गावाचा विकास करावा, तसंच हागणदारी मुक्त गावासाठी गावकऱ्यांनीच पुढे यावं असं आवाहन आमदार राहुल बोंद्रे यांनी केलं। या अभियानादरम्यान गावातून काढण्यात आलेल्या प्रभात जनजागृती फेरीत शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत घोषणाही दिल्या। मुंबईत इंदू मिलच्या जमिनीवर होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा 350 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे। सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली। अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या पुतळ्यापेक्षाही हा पुतळा उंच असणार आहे। सामाजिक समतेमध्ये बाबासाहेबांचं योगदान अधोरेखित करणारा हा पुतळा असेल असं बडोले यांनी सांगितलं। गणरायाच्या आगमनाची तयारी हळूहळू वेग घेत असतानाच मूर्तिकार आपापल्या कलाकृतींवर साज चढवण्यात मग्न आहेत। ओम क्रिएशन ट्रस्टच्या पुढाकारानं मुंबईत काही गतिमंद व्यक्ती आणि मुलांनी गणपतीच्या पर्यावरणपूरक मूर्ती साकारल्या आहेत। 9 इंचापासून 24 इंच उंचीच्या या शाडूच्या मूर्तींचं विसर्जन केल्यानंतर पर्यावरणाला हानी पोहोचत नाही। याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या महिलांनी तयार केलेली तोरणं आणि इतर शोभेच्या वस्तूही कार्ड पेपर आणि कापड यांच्या सहाय्यानं तयार करण्यात आल्या आहेत। सणांच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेण्याचा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे। सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार सचिन तेंडुलकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातलं परांडा तालुक्यातलं डोंजा हे गाव दत्तक घेतलं आहे। 2863 लोकसंख्या असलेल्या या गावात मळी, खैरी आणि सीना या 3 नद्यांचा संगम आहे। मात्र गेल्या 4 ते 5 वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे इथला शेतकरी अडचणीत सापडला आहे। या गावात पायाभूत सुविधांचीही वानवा आहे, त्यामुळे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावं, त्याचप्रमाणे रोजगार निर्माण करून द्यावा आणि अन्य पायाभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी सचिन तेंडुलकर यांच्याकडे डोंजेतल्या गावकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीनं देण्यात येणारा जलमित्र पुरस्कार यावर्षी पंजाब इथल्या जालंधरमध्ये पाणीवाले बाबा अशी ओळख असणाऱ्या संत बलबीरसिंग सिचेवाल यांना सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। मानचिन्ह, मानपत्र आणि 10,000 रुपये रोख असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। सिचेवाल यांनी जालंधरमधल्या 165 किलोमीटर लांबीच्या नदीपात्राचं पुनरुज्जीवन केल्यामुळे शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होऊन नदीचं प्रदूषणही थांबायला मदत झाली आहे। सिचेवाल यांचं कार्य हे खरोखरच अभिमानास्पद असून आपणच आपल्या नद्यांची स्वच्छता केली तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल अशा शब्दात दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पाणी प्रदूषण रोखण्यासाठी तसंच जलसंवर्धनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीनं या पुरस्कारानं गौरवण्यात येतं।
2015-16 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या अंध विद्यार्थ्यांचा काल नाशिक इथं शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला। महाराष्ट्रातल्या विविध शहरांमधून आलेल्या उत्तीर्ण अंध विद्यार्थ्यांना 1100 रुपये पुस्तकं आणि पांढरी काठी प्रदान करण्यात आली। ब्लाइंड वेलफेअर संस्था, जैन सोशल ग्रुप आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातून 100हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते। विविध संस्थांकडून देणग्या गोळा करून त्याचा विनियोग मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येतो। समाजातल्या दानशूर व्यक्तींनी 15,000 रुपये दान केलं तर या कार्यातून एका मुलाची शिष्यवृत्ती देण्यात येईल। अशा पद्धतीनं 150 मुलांना शिष्यवृत्ती देण्याचा संस्थेचा मानस असल्याचं ब्लाइंड वेलफेअर संस्थेचे प्रमुख अरुण भास्कर यांनी स्पष्ट केलं। ...2016च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि कांस्य पदक पटकावणारी कुस्तीपटू साक्षी मलिक यांच्यासह जिम्नॅस्टिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दीपा करमारकर आणि राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा जितू राय या 4 जणांना प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। रोईंगमधल्या लक्षवेधी कामगिरीसाठी राजेंद्र शेळके यांच्यासह ॲथलीट सत्ती गीता आणि हॉकीपटू सिल्वेनस डुंगडुंग यांना ध्यानचंद पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। कुस्ती प्रशिक्षक महावीर सिंग आणि जलतरण प्रशिक्षक एस प्रदीप कुमार यांना द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला आहे। विश्वेश्वर नंदी, राजकुमार शर्मा, सागरमल दयाल, रमेश नागापुरी या क्रीडा प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे। या पुरस्कारांसह 15 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कारही जाहीर करण्यात आले। ॲथलीट ललिता बाबर, तीरंदाज रजत चौहान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, बिलियर्ड्सपटू सौरभ कोठारी, मुष्टियोद्धा शिव थापा, फुटबॉलपटू सुब्रत पॉल, हॉकीपटू राणी आणि व्ही.आर. रघुनाथ यांच्यासह नेमबाज गुरप्रीत सिंग, टेबल टेनिसपटू सौमिरीत घोष, नेमबाज अपूर्वी चंडेला, कुस्तीपटू विनेश फोगट आणि अमित कुमार पॅरा, ॲथलेटिक्ससाठी संदीप सिंह मान तसंच दिव्यांग कुस्तीसाठी वीरेंद्र सिंग यांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या अनेक जिल्ह्यात गंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। गंगेला आलेल्या पुरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर उत्तर प्रदेशात यमुना नदीनंही उग्र रूप धारण केलं आहे। पुराच्या गंभीर स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। पूरग्रस्त भागात बचाव कार्य जोमानं सुरू आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पूरग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राकडून संपूर्णपणे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे। बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी केंद्र सरकारकडून एनडीएची 10 पथकं पाठवण्यात आली आहेत। हवामान। येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। तिरंगा यात्रेनिमित्त आज देशभरात 15 लाख शाळा आणि 40,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं सामूहिक राष्ट्रगीत गायन। अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहूनही उत्तुंग असा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मुंबईत उभारला जाणार। केंद्राच्या योजनेनुसार राज्यातल्या 10 विमानतळांचा विकास करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। गणेशोत्सवाच्या काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी। पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मध्य रेल्वेनं दिली तत्वतः मान्यता। सिंधू, साक्षी, दीपा आणि जितू राय यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर। ध्यानचंद, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कारांचीही घोषणा। आणि पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंभीर पूरस्थिती, बचाव कार्य जोमानं सुरू, केंद्राकडून मदतीची ग्वाही। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।